नगरपालिका निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजल्यानंतर आजपासून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका तर 2 नगर परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे। आपण जर या ठिकाणी बघतोय तर नशिराबादच्या या नगरपालिका नगर परिषदेमध्ये आपण आलो आहोत आणि या नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। तब्बल 7.5 वर्षानंतर तब्बल 4.5 वर्षानंतरची नशिराबाद नगर परिषदेचा नगराध्यक्ष नेमका कोण होणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागून आहे। आपण नशिराबादच्या या नगर परिषदेमध्ये आलो आहोत आणि या नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी चाचपणी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नामनिर्देशक पत्र व प्रतिज्ञापत्र वाटप सुविधा अशी वेगवेगळे प्रतीक्षा स्टॉल या ठिकाणी लावण्याचं काम प्रशासनाच्या वतीने सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत काही उमेदवार या ठिकाणी चाचपणी करताना दिसून येत। दादा काय सांगाल, आज नेमकं या ठिकाणी नगर परिषदेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया, नेमकं काय करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात? आम्ही कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इथे आलोय। आम्ही माहिती घेता की काय कागदपत्र लागणार आहे आणि जे कागदपत्र जसं थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय असल्याचा दाखला, परत घर कमिटीने नसल्याचा दाखला, असे विविध कागदपत्र जे आणि जे फॉर्म आहे ते काय काय फॉर्म लागतात त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। कारण की निवडणुकीसाठी जे लागणारे कागदपत्र आहे त्याची पूर्तता आमच्याकडून केली जाते। तर या ठिकाणी जर आपण बघतोय तर निवडणुकीची पूर्तता करण्याचं काम या ठिकाणी उमेदवाराच्या वतीने सुरू असताना जिल्हा प्रशासनही देखील याच पद्धतीने अलर्ट मोडवर आलेलं आहे। आपण बघतोय तर या ठिकाणचे संपूर्ण पोलीस अधिकारी कर्मचारी नेमकं कशा प्रकारची या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी सादर केला जातो या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी स्वतः DYSP गावित सर आहेत। सर काय सांगाल, नशिराबादची नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस आहे, नेमकी तुम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने लावण्यात आलेला आहे? आजपासून नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने नशिराबाद असेल किंवा इतर ज्या ठिकाणच्या नगर परिषदा आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। उमेदवार व त्याच्यासोबत 4 जण अशा जणांनाच आतमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी अर्ज घेण्यासंदर्भाने सूचना दिलेल्या आहेत। त्याच बंदोबस्ताचं नियोजन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत। धन्यवाद। तर हे होते पोलीस अधिकारी, आपल्यासोबत या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। नेमकं प्रशासनाच्या वतीने सर कशा पद्धतीचे स्टॉल या ठिकाणी नागरिकांना सुविधेसाठी लावण्यात आलेले आहे, काय प्रतिक्रिया? नशिराबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता आज दिनांक 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकूण 10 वॉर्डसाठी प्रत्येक 2 वॉर्डसाठी एक याप्रमाणे 5 टेबल व तिथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच अध्यक्षपदाचे फॉर्म मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तर संपूर्ण प्रशासन या ठिकाणी सज्ज झालं असलं तरी 4.5 वर्षानंतरची या ठिकाणी नशिराबाद नगर परिषदेची निवडणुकीची नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या दिवशी या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊन नेमकं कोण या ठिकाणी नामनिर्देशक पत्र दाखल करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।